समोरचा माणूस घाबरतो. आणि तुम्ही पाहताय की फुल साईज हा घोणस जातीचा साप आहे आणि आमचा सर्पमित्र या ठिकाणी आलेला आहे अनिकेत मोरे. आणि अनिकेतने हा सर्प जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहिलं की त्याचा आवाज म्हणजे कुकरच्या सिटीसारखा आवाज येतो आणि एकदम विषारी ही जात मानली जाते. रसल वायफरच्या जातीमध्ये आहे. तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि या ठिकाणी आता त्याला पकडून वन खात्याच्या स्वाधीन करणार आहेत. कारण ही माथेरानची जंगल संपत्ती आहे आणि ती वाचली पाहिजे असं आमच्या सर्पमित्रांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार जो सर्पमित्र म्हणून आमचा अनिकेत आहे त्यांनी हा जो घोणस जातीचा साप आहे तो अतिशय शिताफीने या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. मी अनिकेत मोरे, सर्पमित्र माथेरान. मी पंचवटी नगर येथे आहे आणि गणेश बिरावणे यांचा कॉल आला की आपल्या एरियामध्ये पंचवटी नगर येथे गोरे काकींकडे साप आला आहे. तर तिथे आम्ही लगेच गेलो आणि तिथे बघितलं तर हा विषारी घोणस सर्प होता आणि त्याच्यामध्ये हा विषारी अजगर, बिनविषारी अजगर आणि हा घोणस हे दोन्ही पण सारखे दिसणारे साप आहेत. त्याच्यामध्ये हा घोणस खूप विषारी साप चावला तर त्वरित त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं. आणि माथेरान म्हटलं तर जंगलचा परिसर, त्याच्यामध्ये हे साप वगैरे हे सगळं कॉमन झालं आहे. पण सर्प हे आता हा कसा पावसाळा संपला आहे त्याच्यानंतर हे भेटणं खूप क्वचित आढळतं. घोणस हा क्वचित माथेरानमध्ये आढळतो. चांगला साप आहे आणि विषारी भरपूर आहे. त्याच्यामुळे माणसांनी प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. उद्या हे आम्ही सोडणार आहोत, ते वनविभागाकडे देणार आणि त्या जंगलामध्ये सोडणार माथेरानच्याच. कारण ही माथेरानची मोलाची संपत्ती आहे.